बीड जिल्ह्याची भूमी हे नेहमी सगळ्यांना न्याय देणारी भूमी आहे असंच आता सगळ्यांना वाटू लागलंय. कारण की ज्या पद्धतीने या बीडच्या भूमीने आपले प्रताप दाखवले आणि या प्रतापाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे कट कारस्थान या बीडच्या मातीमध्ये शिजले जात आहेत याचे उदाहरणं अनेक मिळू लागलेले आहेत. त्यापैकीचे एक उदाहरण म्हणजे रंजना नागपूरकर. रंजना नागपूरकर ह्या 15 दिवसा अगोदर ज्या पद्धतीने मीडियामध्ये येऊन संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालत होते. प्रत्येक न्यूज चॅनलवर इंटरव्ह्यू, प्रत्येक समाज कार्यकर्त्यावर संदर्भात जाऊन आपली भूमिका अशा मांडून स्वतःवर कशा पद्धतीचा अन्याय झालाय याची कैफियत मांडत होते. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं जी कैफियत मांडत असताना ज्या पद्धतीने या राज्य व्यवस्थेची पोलखोल केली म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांपासून तर प्रशासनामध्ये मोठ्या हुद्द्यावर असलेल्या रश्मी शुक्लांपर्यंत त्यांनी सगळ्यांवरच तोफा टाकायला सुरुवात केली आणि ह्याच्यात पुन्हा काही व्यावसायिकही अडकवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रयोगामध्ये ज्या पद्धतीची त्यांनी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे धनंजय मुंडे यांना अडकून स्वतःची पोळी कशी बांधून घेता येईल. आणि या संदर्भातून त्यांनी दिलेले दाखले मीडियाला काय, मीडियाला मिळालेला मसाला मिळाला की आम्हाला फोडणी द्यायला खूप मजा येते. या फोडणीला कशा पद्धतीनं तिखट मीठ लावून आपली स्वतःची टीआरपी वाढवायची किंवा आपल्याला स्वतःचं महत्व वाढवून घ्यायचं हे अनेक जणांना आता जमू लागलंय. हे जमण्याच्या प्रयोगामुळे दुसऱ्याचं काय होतंय याच्याशी काही घेणं नाही. त्याच पद्धतीची जी भूमिका सामाजिक पटलावर येऊन मांडण्याचा प्रयोग केला, खऱ्या अर्थानं त्या प्रयोगाची एक SIT नेमली पाहिजे होती आणि शासनाने ते अवश्य करावं. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका रंजना नागपूरकर येऊन इथं मांडत होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्याच्या जवळच्या पाहुण्या असताना सुद्धा त्यांना बीड जिल्ह्याच्या भूमीमध्ये आमची कशी वाताहत झाली आणि आम्हाला कशा पद्धतीनं आमचे 17 लाख रुपये आम्हाला द्यावे लागले आणि त्याला कारणीभूत कोण आणि दिले कुणाला याचंही स्पष्टीकरण देता आलेलं नाही. तरीही या भूमिकेत या बीड जिल्ह्याच्या लोकांची भूमिका आहे असं सांगण्याची भूमिका. वास्तविक स्वरूपात हे प्रयोग जे करण्यात आले ना ते प्रयोग म्हणजे आलेल्या परिस्थितीवर पुन्हा एक चांगला तडका लावायचा. ज्या पद्धतीने एका मोठ्या समाज कार्यकर्त्यांनी याच्या संदर्भात जेव्हा पहिल्यांदा मीडियामध्ये ही बाईट दिली आणि नागपूरच्या एका स्त्रीचं कशा पद्धतीनं म्हणजे धनंजय मुंडेंनी कशा पद्धतीनं तिचं सगळं काही हिरावलंय अशा पद्धतीची भूमिका मांडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला. खऱ्या अर्थानं या बॉम्बची प्रतीक्षा प्रत्येक जणालाच होती. कारण की आलेल्या परिस्थितीमध्ये नेमकं काय तर म्हणतात ना खोदा पहाड निकला छुवा, म्हणजे डोंगर खोदला, सगळा डोंगर उकळून काढला आणि त्याच्यातून एवढं उंदीर बाहेर पडला आणि त्या उंदीराला सुद्धा त्या पद्धतीची भूमिका मांडता आली नाही. अशा पद्धतीचे खऱ्या अर्थानं कटकारस्थान करून राजकीय परिस्थिती जर होरपळायची असेल आणि राजकीय परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या भूमिका आणून आपली पोळी भाजून घ्यायची असेल तर याला काय म्हणावं. अशाच बाबतीत आता अमोल खुने सुद्धा याच प्रकारच्या न्यायालयीन लढाईमध्ये आता पुढे सरसावला आहे. आज ते माननीय मुख्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील आणि एकनाथरावजी शिंदे यांच्या तिघांच्या भेटीसाठी आज मंत्रालयात त्यांनी आज भूमिका घेतली होती. नेमकं काय झालं, आजच्या बैठका त्यांच्या होऊ शकल्या का याबद्दल पूर्णपणे अजून काही माहिती मिळालेली नाहीये. पण त्या भेटी घेण्यासाठी मात्र ते काल बीडहून त्यांचे मित्र आणि ते कूच केलेले होते. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या षडयंत्रातून ज्या पद्धतीने कार्यकर्ते होरपळले चालले तर ज्या पद्धतीने माणूस माणसाला ओळखायला तयार नाही आणि अशा परिस्थितीत या बीडच्या मातीचा वापर या अशा भूमिकेसाठी व्हावा खऱ्या अर्थाने ही शोकांकिता तयार झालेली. परंतु कसं असतं दुसऱ्याचं कार्टन आपला सोनुबा ही म्हणण्याची वेळ जेव्हापासून सुरू झाली ना तेव्हापासून या अशा प्रवृत्तींना जास्त वाव मिळू लागले. स्वतःचा धोंड्या जरी असला तरी त्याला सोनुबा म्हणून सामाजिक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं सामावून घ्यायचं आणि त्याच्या प्रतिष्ठेसाठी मग आपली पायघाड्या टाकायला सुरुवात करायची ही पद्धत आता समाजात चांगल्या पद्धतीने रूढ झाली.
त्या माणसाच्या भूमिकेत कधीही काटे टाकून नाही त्या लोकांना समोर बसवणं हे आज आम्हाला चांगलं जमू लागलंय. आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी जेव्हा अशा पद्धतीने सुरू होतात तेव्हा अशा नागपूरकरांसारखे प्रयोग या बीड जिल्ह्याच्या भूमीत आणून वेगळ्याच पद्धतीची भूमिका तयार करण्याची एक परिस्थिती निर्माण करतात. खऱ्या अर्थाने ह्याला सगळ्यात मोठी गोष्ट ही सोशल मीडिया आणि या पद्धतीने जे काही प्लॅटफॉर्म तयार झालेत त्याचा गैरवापर कशा पद्धतीने होतोय. कारण की या गैरवापरामध्येच या भूमिका दडलेल्या आहेत. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं आपली नेटकरी, जे आमचे मित्र म्हणतात कधी कधी, नेटकऱ्यांना खूप मोठं काम लागलंय. खऱ्या अर्थाने हे नेटकरी खूप कामाला लागलेले आहेत आणि असे फेक नेरेटिव्ह आणि असे फेक प्रपंच निर्माण करून या नेटकऱ्यांनी खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था ढवळून काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय. हे नेटकरी आज फक्त इतक्यावरच थांबत नाहीयेत, तर या नेटकऱ्यांनी स्वतःची एक भूमिका तयार केलेली आहे. या भूमिकेमुळं अनेक अधिकाऱ्यांना, अनेक कार्यकर्त्यांना, अनेक चांगल्या माणसांना आज समाज भूमिकेत येण्यासाठी ज्या पद्धतीची लाज वाटू लागली ना, या नेटकऱ्यांच्या भूमिकेतच खऱ्या मोठं रहस्य दडलेलं आहे. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये या रंजना नागपूरकर सारखे प्रयोग करून सामाजिक दुही आणि सामाजिक परिस्थिती ओरपळण्यात येत असेल तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला कुठेही थारा नाहीये. आणि खऱ्या अर्थानं नेमकं रंजना नागपूरकरांवर जे काही प्रयोग झाले किंवा त्यांच्या पतीचं ज्या पद्धतीने निलंबन झालं, त्या निलंबनाला काय काय परिस्थित्या कारणीभूत आहेत आणि रश्मी शुक्लाच्या त्या जो स्टेनो होता त्यांनी या संदर्भात काय काय अहवाल निर्माण केले ते फाईलमध्ये दडलेलं असेल. खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेब तुमच्याच भागातल्या, तुमच्याच जवळच्या आप्तस्वकीय असलेल्या या रंजना नागपूरकरांच्या फाईली खऱ्या अर्थाने उघडा आणि खऱ्या अर्थानं जी काही भूमिका मांडून दूधचं दूध आणि पाणीचं पाणी करा. कारण की असे प्रयोग जर सामाजिक पटलावर होत असतील आणि सामाजिक परिस्थितीमध्ये या प्रयोगामुळं अजून जे काही वितुष्ट वाढत असेल तर त्याला खऱ्या अर्थानं अशा परिस्थित्या जागीच दाबल्या पाहिजेत. त्यामुळं 2 दिवस 4 दिवस धुमधुम करून आपली स्वतःची जी भूमिका मांडणाऱ्या आज नेमक्या गायब तरी कुठं झाल्यात याचाही पत्ता लागत नाहीये. कारण की ह्या सगळ्या गायब झालेल्या परिस्थितीमध्ये जेव्हा म्हणतात मराठीत म्हण आहे, उथळत्या पाण्याला खळखळाट जास्त, त्या पद्धतीने उथळतं पाणी आलं आणि खळखळाट करून भूमिका बदलून गेलं, भूमिकेत नवीन नवीन प्रयोग करून गेलं. पण खऱ्या अर्थानं ते भूमिका मांडली आणि ज्या पद्धतीने मीडिया ट्रायलवर या सगळ्या गोष्टी बाजूला झाल्या आणि त्यांना लक्षात आलं की आपली डाळ आता काय बीड जिल्ह्यात शिजू शकत नाही, त्यामुळे बहुतेक त्या मायघरी परत गेल्या. परंतु या मायघरी जाताना ज्या पद्धतीचं विरजन आणि ज्या पद्धतीचे प्रयोग या भूमिकेत दाखवले ते खऱ्या अर्थानं समाज भूमिकेसाठी अत्यंत घातक आहेत. कारण की असे प्रयोग निर्माण करून कोण कशा परिस्थितीचा फायदा घेईल आणि कोण कशा पद्धतीनं आपली पोळी लाटण्याचा प्रयत्न करील हे मात्र सांगता येणार नाही. या संदर्भात तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या मनात काही भूमिका असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.